नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. या व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर 1 आणि पेपर 2 याची जे कंप्लीट कोर्सेस आहे या कोर्सेस बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन या व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण बघणार आहोत. जसं की विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे महाराष्ट्र सेट परीक्षा 7 एप्रिल 2024 ला एक्झामिनेशन आहे. त्यासाठी महाराष्ट्र सेट परीक्षा आपण कशा प्रकारे टार्गेट करायचं, त्यासाठी काय आपले स्टेप्स असायला हवे हे आपल्याला आजच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये माहीत होणार आहे. जेणेकरून एक्झामिनेशनमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं डाऊट नसणार. आणि लक्षात घ्या, यावर्षीची महाराष्ट्र सेट परीक्षा ही शेवटची ऑफलाईन पद्धतीने होणारी परीक्षा आहे. त्यामुळे ही एक्झाम आपल्या सगळ्यांसाठी किती जास्त महत्त्वाचं आहे हे आपल्याला माहीत असायला हवं. कारण नेक्स्ट इयर कोर्सेस जे कंप्लीट आपलं सिलेबस आहे त्यामध्ये सुद्धा चेंजेस दिसून येईल. आणि ॲज वेल ॲज आपण बघणार आहोत की कशा प्रकारे पुढल्या वर्षीपासून एक्झाम जे आहे ते आपल्याला ऑनलाईन पद्धतीने दिसून येणार. सो यावर्षी आपल्याला आपला बेस्ट द्यायचा आहे, जेणेकरून यावर्षी आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन क्वालिफाईड करू. सो त्यासाठी आपल्याकडे कंप्लीट कोर्सेस अवेलेबल आहे. महाराष्ट्र सेट परीक्षा 7 एप्रिलला होणार आहे. आणि या 7 एप्रिलच्या एक्झामिनेशनसाठी आपण हल्ली म्हणजे 7 जानेवारी पासून तर 7 एप्रिल पर्यंत आपण एक बॅच लॉन्च केलेली आहे. हा जो बॅच आहे ते 19 डेज बॅच आपल्याला दिसून येते. आणि या 90 दिवसामध्ये आपलं कंप्लीट कोर्स जे आहे यामध्ये कव्हर केलं जातील. या व्यतिरिक्त 12 जानेवारी 2024 मध्ये आपण परत एक बॅच लॉन्च करीत आहोत. आणि या बॅचेसचे काय वैशिष्ट्ये आहे, कशा प्रकारे आपल्याला ही बॅच जॉईन करता येईल, याविषयी हा डिटेल व्हिडिओ लेक्चर्स आहे. सर्वप्रथम लक्षात घ्या, लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स आपल्याला प्रोव्हाइड केले जातील. लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्समध्ये काय असणार, सर्वप्रथम लक्षात घ्या, 6 PM ला आपल्याला एक लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स असेल, ज्यामध्ये आपला जे सिलेबसचे टोटल, आता तुम्हाला एक गोष्ट माहीत असायला हवी की पेपर 1 हा महाराष्ट्र सेट परीक्षेमध्ये जनरल पेपर आहे. आणि या जनरल पेपरमध्ये टोटल्स आपल्याला युनिट दिलेले आहेत 10. या 10 युनिटमधून काही थेरिकल भाग आहे आणि काही प्रॅक्टिकल, इट मीन्स मॅथचं पार्ट आहे. ठीक आहे. आणि मॅथ बघा आपल्या सगळ्यांसाठी किती जास्त कठीण असतो आहे ना, हे सगळ्यांना याची कल्पना आहे. त्यासाठी 7 PM ला डेली बेसिसवर आपली झूमवर क्लासेस होत असतात. आणि यामध्ये तुम्हाला पूर्णतः मॅथवर आधारित म्हणजे मॅथमॅटिकल रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग हा जो महत्त्वपूर्ण DI हा जो आपला महत्त्वपूर्ण मॅथचा पार्ट आहे ते पूर्णतः यामध्ये कव्हर केलं जातं. लक्षात घ्या, हे जे 3 युनिट मॅथचे आहे त्यावर आपले 30 मार्क डिपेंड करतात. आणि 30 मार्क महाराष्ट्र सेट परीक्षेसाठी किती जास्त महत्त्वाचे आहे हे आपल्याला नक्कीच आयडिया आहे. त्यामुळे सेपरेटली डेली बेसिसवर 7 PM ला आपल्याला काय मिळणार, प्रॅक्टिस क्लासेस मिळणार. कशासाठी, तो स्पेशली ही क्लास जी आहे मॅथ्ससाठी आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. या व्यतिरिक्त मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये सुद्धा आपले क्लासेस अवेलेबल आहे पेपर 1 करिता. रेकॉर्डेड, आता बघा बहुधा विद्यार्थ्यांना लाईव्ह क्लास करणं शक्य नसतं. तर अशा वेळी विद्यार्थी जे आहे रेकॉर्डेड फॉर्ममध्ये व्हिडिओ पाहत असतात, तर त्यांच्या सगळ्यांसाठी रेकॉर्डेड फॉर्ममध्ये सुद्धा व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल आहे. फुल सिलेबस नोट्स आहे. आणि टोटल 10 युनिट्सच्या तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केले जाते. टोटल 10 युनिट्स बघा. MCQ पण तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं टॉपिक अनुसार, जेणेकरून तुमची भरभरून प्रॅक्टिस होणार. फुल सिलेबस मॉक टेस्ट आहे. आणि या फुल सिलेबस मॉक टेस्ट म्हणजे काय, तर मॉक टेस्टमध्ये टोटल असतात 50 प्रश्न. आता हे 50 प्रश्न जे आहे यामध्ये टोटल 100 गुण आपल्याला आधारित दिसून येते. आणि जर पेपर 1चा आपण पॅटर्न बघितलं, क्वेश्चन पेपर बघितलं, तर सेम 50 प्रश्न 100 गुणांसाठी आपल्याला दिसून येतात आहे ना. सो लक्षात घ्या की फुल मॉक टेस्ट आपल्यासाठी का बरं महत्त्वाची आहे, कारण या थ्रू आपलं एक्झामचा जो पहिला पेपर आहे यामध्ये टाइम कसं मॅनेज करायचं असतं हे आपल्याला शिकायला मिळतं. आणि आपलं खूप भरभरून सराव होतं, जेणेकरून एक्झामिनेशनमध्ये आपण टाइम मॅनेज करणं जे खूप महत्त्वपूर्ण पार्ट आहे आपल्या एक्झामचं ते शक्य होतं.
2000 प्लस एम-सी-क्यूजची सीरीज आहे. कशाकरिता? तर जितकं जास्त आपण एम-सी-क्यू प्रॅक्टिस करणार तितकं आपल्यासाठी महत्त्वपूर्ण असेल. पण जर आपल्याला थेरीच काही माहीत नाही, तर आपण एम-सी-क्यू सोडवू शकत नाही. त्यामुळे थेरी प्लस एम-सी-क्यू दोघंही आपल्याला पॅरलली अभ्यास करावं लागतं. जेणेकरून एक थेरी कळलं की त्यावर आधारित प्रश्न कशा प्रकारचे असू शकतात याची सुद्धा आपल्याला आयडिया येतं आहे ना. तर 2000 प्लस एम-सी-क्यूज तुम्हाला प्रोव्हाईड करण्यात येईल. पी-वाय-क्यू विथ डिटेल सोल्युशन. आता बघा, आपल्याकडे समजा आपल्याला माहीतच नाही की मागील वर्षी प्रश्न कशा स्वरूपाचे एक्झामिनेशनमध्ये आलेले आहे, तर तो आपण स्वतः विचार करू शकतो. जर आपल्याला पी-वाय-क्यू किंवा मागील वर्षाची प्रश्नपत्रच आपल्याकडे जर नाही, तर आपण यावर्षी जाऊन एक्झाममध्ये फक्त बसणार, बरोबर? सो यासाठी आम्ही तुम्हाला मागील 5 वर्षाचं पी-वाय-क्यू करीत असतो, जेणेकरून प्रश्न कशा स्वरूपाचं विचारलं जातं, काठिण्य पातळी किती असते पेपर 1 ची हे जाणून घेण्यात आपल्या सगळ्यांना मदत होते आणि वीकली टेस्टमध्ये टोटल 4 टेस्ट आपल्याला प्रोव्हाईड केली जाते. ठीक आहे. हे 4 टेस्टमध्ये 2 मॅथ्सच्या टेस्ट असतात आणि 2 जे आहे टीचिंग ॲप्टिट्यूड रिसर्च असे जे काही युनिट आपली सुरू आहे करंट युनिट आहे ना. सो 4 टेस्ट आपल्याला यामध्ये प्रोव्हाईड केली जातं आणि 1 वीकमध्ये जर तुम्ही 4 टेस्ट सोडवत आहात, तर तुम्ही विचार करा 90 दिवसामध्ये तुम्ही किती टेस्ट जे आहे ते सोडवणार आहे ना. याचा अर्थ यातून आपलं भरभरून प्रॅक्टिस नक्कीच होईल, 100% होईल आणि रिझल्ट सुद्धा आपला 100% नक्कीच लागेल आहे ना. सो त्यासाठी 4 टेस्ट आपल्याला प्रोव्हाईड केले जातील. पर वीक 4 टेस्ट. ओके. चला. तर हे 4 टेस्ट एकाच दिवशी असणार का? नाही. सो पर्टिक्युलर दिवस ठरलेले आहे बुधवारला आणि शनिवारला आपल्याला हे जे टेस्ट आहे ते प्रोव्हाईड केले जातात. आता बघा, नवीन बॅच कधी सुरू करीत आहो आपण, तर 12 जानेवारीपासून. या बॅचेसचे काय महत्त्व आहे हे तुम्हाला नक्कीच कळलेले आहे. तर जॉइनिंगची फीस बघा मात्र 3000 आहे. यावर सुद्धा तुम्हाला 30% डिस्काउंट मिळेल आणि हा जो कोर्स आहे कंप्लीट कोर्स हा फक्त ₹2100 आपल्याला फीस दिलेली आहे. ठीक आहे. मात्र ₹2100 हा कंप्लीट कोर्स आपल्या सगळ्यांसाठी अवेलेबल आहे. सो ऑफिशियल्स नंबर्स बघा, हे ऑफिशियल्स नंबर्स आहे. या नंबर्सवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि पेपर 1च्या बॅचेसला जॉइन करा. सोबतच महाराष्ट्र स्टेट पेपर क्रमांक 2 याचे सुद्धा कंप्लीट कोर्सेस अवेलेबल आहे. ज्यामध्ये कॉमर्स आहे, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्री आहे, इकॉनॉमिक्स आहे, मराठी आणि केमिस्ट्री. ह्या सगळे सब्जेक्टचे कोर्सेस अवेलेबल आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळणार. हिस्ट्रीचं लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स 5 PM होत असतं डेली बेसिसवर. वीकली टेस्टमध्ये 2 टेस्ट यामध्ये मी प्रोव्हाईड करणार आपल्याला, ज्यामध्ये बुधवार आणि शनिवारची टेस्ट असेल. तुम्हाला जर काही थेअरीविषयी डाऊट आहे किंवा कोणतेही तुमची शंका आहेत, सो त्यासाठी तुम्हाला गाईडन्स सुद्धा केलं जातील. ओके. बरं. या व्यतिरिक्त लक्षात घ्या फुल सिलेबस नोट्स आहे ना, फुल सिलेबस मॉक टेस्ट आहे. यासाठी आपण बॅच जी आहे ती सुरू करीत आहोत 15 जानेवारीपासून. ठीक आहे. 15 जानेवारीपासून आपण काय करीत आहोत, बॅच सुरू करत आहोत पेपर 2 हिस्ट्रीची. ठीक आहे. सो या बॅचला तुम्ही जॉइन करा. जॉइन करण्याची फीस मात्र ₹10,000 आहे. यावर आपल्याला 20% डिस्काउंट मिळेल आणि मात्र 8,000 मध्ये हा कंप्लीट कोर्स जे आहे आपल्या सगळ्यांसाठी अवेलेबल आहे. हे ऑफिशियल्स नंबर्स आहे, यावर कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर महाराष्ट्र स्टेटची पेपर 2 ची कोर्सेस जी आहे ती तुम्ही जॉइन करा. ठीक आहे. सो आपलं बॅच स्टार्ट होत आहे सगळ्या पेपर 2 करिता. तर याला जॉइन करा लवकरात लवकर. थँक सो मच. अशाच प्रकारे व्हिडिओ बघत राहा. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक सो मच.